पूजापाठ असू द्यात किंवा मग सण उत्सव, प्रत्येक वेळेला आपल्याला गोडाच्या नैवेद्यामध्ये काय पदार्थ बनवावे प्रश्न पडतो. म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत एकदम झटपट तयार होणाऱ्या 4 प्रकारच्या खिरींची रेसिपी शेअर केली आहे, जे एकदम अनोखे, स्वादिष्ट आणि बनवायला देखील फारच सोपे आहे. चला तर मग लगेचच दत्त जयंती आणि त्यासोबत मार्गशीर्ष गुरुवार विशेष नैवेद्याच्या खिरीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीचाच प्रकार बनवतोय बासुंदीच्या चवीची दाटसर बनवायला सोपी बेसन पिठाची खीर. त्याकरिता जाडबुडाच्या कढाईमध्ये सुरुवातीला 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालूयात. तुपाचं प्रमाण या ठिकाणी कमी अधिक करू शकता किंवा याऐवजी डालडा वापरला तरी देखील चालणार आहे. तूप छान असं गरम झालं की लगेचच यामध्ये आवडीचे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. यामध्ये मी फक्त बदाम आणि पिस्ताच घेतलाय. त्याचसोबत सुक्या खोबऱ्याचा किस देखील घेतलाय, हा आवर्जून घालायचा आहे. याची चव तर फारच छान लागते आणि त्यासोबत याचा एक मोठा असा फायदा देखील होणार आहे, जो मी तुम्हाला पुढे सांगते. तीनही साहित्य छान असं खमंग खरपूस हलक्याशा बदामी रंगावर परतवून घेऊयात. खोबऱ्याला हलकासा डार्क रंग यायला लागला की लगेचच जरासा किस आणि ड्रायफ्रुट्स मी गार्निशिंग करिता साईडला काढून घेतलं. आता घेऊयात 4 ते 5 चमचे बेसन पीठ. हे बेसन पीठ आपल्याला तुपामध्ये छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचंय. जोपर्यंत याला अशा पद्धतीचं तूप सुटायला लागत नाही तोपर्यंत छान असं फसफसलं पाहिजे इथपर्यंत बेसन पीठ भाजा, ज्यामुळे बेसन पिठाची ओरिजिनल टेस्ट राहणारच नाही आणि आपली खीर जास्त आटवत न बसता छान अशी बासुंदीच्या चवीची तयार होईल. लगेचच यामध्ये अर्धा ते पाऊण लिटर गाईचं किंवा म्हशीचं दूध घालायचंय. मिश्रण आपलं खूपच गरम असल्यामुळे दूध घातल्याबरोबर मिश्रण आपलं खूप सारं फसफसून वर येतं, तर अशा वेळेला पटकन चमच्याने हे ढवळून घ्यायचंय. तर बघा, यामध्ये बेसन पिठाच्या अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीयेत, कारण आपण यामध्ये जो खोबऱ्याचा किस घातलेला होता ना, बेसन पिठाच्या अजिबात गाठी न होता त्या पटकन मोडल्या गेल्या. त्यामुळे ही अनोख्या प्रकारची खीर बनवताना तुम्हाला ही खास टिप्स नक्की लक्षात ठेवायची आणि वापरायची देखील आहे. तर मगाशी आपलं दूध उतू जायला लागलं होतं, त्यामुळे मी थोडंसंच दूध घातलं होतं. अजून थोडंसं दूध पुन्हा एकदा घालून घेते. असं टोटल मिळून मी या ठिकाणी पाऊण लिटर दूध वापरलंय. आता आपल्याला ही खीर छान अशी मध्ये ढवळत राहून छान उकळी काढून घ्यायची आणि घट्टसर होण्याची वाट बघायची आहे. यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा. या खिरीला छान रंग येण्याकरिता थोडीशी मी यामध्ये केशर काडी देखील घातली. ही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तर बघा, बेसन पीठ वापरल्यामुळे 1-2 उकळीमध्येच आपलं दूध किती छान असं घट्टसर झालेलं दिसतंय. अगदी बासुंदीसारखी आपली ही खीर तयार झाली. सर्वात शेवटी यामध्ये गरजेनुसार 3 ते 4 चमचे साखर घालायची. टेस्ट छान येण्याकरिता पाव चमचा इलायची पूडही घातली. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि फक्त एखाद्या मिनिटाकरिता याला पुन्हा एकदा उकळी काढून घेते, ज्यामुळे साखर घातलेली देखील पुन्हा एकदा व्यवस्थित शिजली जाईल. साखर सर्वात शेवटी घालायची, ज्यामुळे खीर खाताना चिकटसर लागत नाही. तर फक्त 9 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही सुमधुर बासुंदीसारखी खीर तयार झाली आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. असं म्हणतात, देवीला चणे फारच प्रिय आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे, बेसन पीठ देखील चण्यांपासूनच बनलेलं आहे. तर देवीकरिता म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारकरिता आणि त्यासोबत दत्त जयंतीकरिता तुम्ही या पद्धतीची खीर नक्की ट्राय करून बघू शकता. खूपच कमी वेळात आणि कमी साहित्यांमध्ये आपला खीरचा पहिला प्रकार तयार झालाय. आता पटकन दुसरा प्रकार बघूयात, तो म्हणजे शेवयांची खीर. त्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण लिटर गाईचं किंवा म्हशीचं दूध लागणार आहे. सोबतच 1 वाटी मशीन म्हणजेच बारीक शेवाई, याऐवजी रेग्युलर शेवाई देखील वापरू शकता. 2 चमचे चारोळी, 5 ते 6 काजू, 7 ते 8 बदाम, थोडेसे पिस्त्याचे काप आणि चिमूटभर केशर काडी देखील घेतली. ही वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता कढाईमध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालूयात. तूप छान असं गरम झालं की लगेचच घेतलेलं साहित्य आपल्याला छान असं खमंग खरपूस तळून घ्यायचंय. तर शेवाई आपली ऑलरेडी भाजलेली असल्यामुळे ड्रायफ्रुट्स भाजायला जर जास्त वेळ लागेल, त्यामुळे सुरुवातीला फक्त ड्रायफ्रुट्स घातले. हे थोडेसे खमंग खरपूस तळून घेते. हलकासा याला डार्क रंग यायला हवा. बघा, या पद्धतीने काजूचा रंग बदलायला सुरुवात झाली की मगच यामध्ये ही घेतलेली शेवाई घालूयात. शेवाई ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाहीये. फक्त खिरीला छान असा खमंगपणा येण्याकरिता जराशीच ही शेवाई सतत हलवत एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घेऊ. तर बघा, हलकासा याला डार्क रंग आला, शेवयांना थोडीशी शाईन आली की समजायचंय आपले हे पदार्थ व्यवस्थित भाजून झाले आहेत. लगेचच यामध्ये दूध घालून घेऊ.
शेवाईंची खीर जी बनवायला आहे ती फारच सोपी आहे, झटपट तयार होते. फक्त यामध्ये बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ते म्हणजे शेवाई ही जास्त प्रमाणात भाजू द्यायची नाही आणि ती भाजल्यानंतर लगेचच दूध घालायचं, ज्यामुळे शेवाई पटकन नरम पडते. दूध घातल्याबरोबर लगेचच यामध्ये थोडेसे केशर काडी देखील घातली. आता याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ. तर बघा काही वेळातच आपली या ठिकाणी शेवाई एकदम सॉफ्ट झालेली आहे. दुधाला देखील छान असा घट्टसरपणा आलाय. आता सर्वात शेवटी यामध्ये साखर आणि त्याचसोबत इलायची पूड घालूयात. साखर नेहमी खीर बनवत असाल, शिरा बनवत असाल तर सर्वात शेवटीच घालायची, ज्यामुळे पदार्थ आणखी जास्त रुचकर होतो. आणि या खिरींमध्ये जे काही पदार्थ घातले जातात जसं की शेवाई असेल, तांदूळ असेल, ते देखील व्यवस्थित शिजले जातात. आता पुन्हा एकदा एखाद्या मिनिटाकरिता ही खीर व्यवस्थित अशी शिजवून घेऊ, जेणेकरून साखर देखील व्यवस्थित शिजली जाईल. तर बघा जरा वेळातच पुन्हा एकदा आपल्या या खिरीला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे. मस्त अशी दाटसर आपली खीर या ठिकाणी तयार झाली. गॅस बंद करूयात आणि गरमागरम सर्व्ह करूयात. तर बघा अगदी झटपट साधारणतः 8 ते 9 मिनिटांमध्येच ही खीर तयार झालेली आहे. या खिरीमधील जे दूध आहे ते आपल्याला जास्त काही आटवत बसण्याची देखील गरज नसते. त्यामुळे ही देखील फारच कमी वेळामध्ये तयार होते. आता आपण बघतोय खिरीचा आपला तिसरा प्रकार, ते म्हणजे तांदळाची खीर. ही तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण माझी पद्धत जराशी वेगळी आहे. त्यासाठी मी 5 चमचे तांदूळ कडकडीत गरम दुधामध्ये साधारणतः 15 ते 20 मिनिटाकरिता भिजत ठेवलेला होता. तो अगदी व्यवस्थित मऊसूत भिजला गेलाय. याचसोबत आपल्याला लागणारे 3 चमचे चारोळी, 2 चमचे काजूचे काप, 2 चमचे बदामाचे काप, थोडेसे पिस्ता, चिमूटभर केसर काडी आणि दूध. लगेच आपण खीर बनवायला घेऊयात. तर सेम पद्धतीने सुरुवातीला कढाईमध्ये 1.5 ते 2 चमचे साजूक तूप घ्यायचे. तूप छान असं गरम झालं की लगेचच सुरुवातीला घेतलेले ड्रायफ्रूट्स छान असे खमंग खरपूस तळून घेऊयात, ज्यामुळे ड्रायफ्रूट्सला छान असा क्रंचीपणा येतो, जो खाताना जास्त चविष्ट लागतो. जर तुम्हाला जास्त कुरकुरीत ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर हे ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर लगेचच काढून घेऊ शकता आणि सर्विंगच्या वेळेला किंवा सर्वात शेवटी पुन्हा एकदा खिरीमध्ये घालू शकता. पण मी यामध्येच राहून दिलेले आहेत आणि लगेचच घालूयात. यामध्ये भिजवून घेतलेले हे तांदूळ, यामधील जे काही एक्स्ट्राचं दूध होतं ते मी काढून ठेवलंय. फक्त सुरुवातीला तांदूळ घातले. तांदूळ आपण छान असे या तुपामध्ये परतवून घेऊयात. हे ऑलरेडी भिजलेले आहेत, जे हातांवर चुरले की लगेच मॅश होत आहेत आणि ते आता तुपामध्ये भाजले की याचा स्वाद आणखी जास्त छान येतो. खिरेला खूपच छान असा वेगळाच फ्लेवर येतो. तांदूळ परतून झाले की लगेचच गरजेनुसार किंवा आवडीनुसार दूध घालायचंय. तर मी या ठिकाणी 1 लिटर दूध वापरलं, कारण नेहमीच्या खिरीपेक्षा या खिरीला ना तांदूळ शिजण्याकरिता थोडंसं दूध एक्स्ट्राचं लागतं. आता लगेच यामध्ये केशर काडी देखील घालून घेतली, ज्यामुळे खिरीला रंग फार छान येईल. पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊयात आणि तांदूळ छान असा मऊसूत शिजेपर्यंत ही खीर उकळवून घेऊयात. तर बघा काही वेळानंतर आपली खीर छान अशी दाटसर झाल्यासारखी दिसतीये. साधारणतः मला या खिरीला 15 मिनिटे लागली असेल. आता सर्वात शेवटी यामध्ये साखर घालायची. साखर शेवटी घालायची, ज्यामुळे तांदूळ मऊसूत असा शिजला जातो. तर बघा किती मस्त रबडीसारखी आपली ही खीर घट्टसर तयार झाली आहे आणि तांदूळ देखील काय मस्त जीव मिळून आलाय. तर माझ्या या पद्धतीने गरम दुधामध्ये तुम्ही तांदूळ भिजवून ही खीर नक्की ट्राय करून बघा. जबरदस्त चवीची तयार होते. सर्वात शेवटी थोडीशी इलायची पूड घातली. इलायची पूड शेवटी घातली की तिचा स्वाद खिरीमध्ये अगदी शेवटपर्यंत राहतो. त्यामुळे ही देखील टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा. आपली गरमागरम स्वादिष्ट सुमधुर दाटसर खीर तयार झाली आहे. लगेचच सर्व्ह करूयात. बघायला गेलं तर हा देखील खिरीचा प्रकार बनवायला अतिशय सोपा आहे. फक्त तांदूळ शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे खीर थोड्या जास्त वेळाकरिता शिजवून घ्यावी लागते. तर मला खात्री आहे तुम्ही यापूर्वी तांदळाची खीर खाल्ली असेल, पाहिली असेल, पण हा प्रकार थोडासा वेगळा असल्यामुळे तुमच्यासाठी देखील नवीन आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आता आपण खिरीचा सर्वात शेवटचा म्हणजे चौथा प्रकार बघतोय. त्यासाठी सेम पद्धतीने अर्धा ते पाऊण लिटर गाईचं किंवा म्हशीचं दूध घ्यायचंय. याचसोबत घेणारे 15 ते 20 मिनिटांकरिता दुधामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा. साबुदाणा हा दुधामध्ये भिजवून घ्यायचा, ज्यामुळे साबुदाण्याला छान अशी गोडसर टेस्ट येते, जो खिरीमध्ये खाताना आणखी जास्त चविष्ट लागतो. याचसोबत घेतलेले आहेत पाव वाटी मखाणे. याचसोबत प्रत्येकी 2-2 चमचे पिस्ता, काजू आणि बदामाचे काप. त्याचसोबत थोडीशी चारोळी. घेतलेलं साहित्य लगेचच परतवून घेऊयात. त्याकरिता सेम पद्धतीने कढाईमध्ये
1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचे आणि हे घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रुट्स सेम पद्धतीने तुपामध्ये परतवून घेऊयात. ज्यामध्ये मी मखाना देखील तळून घेणार आहे. यामुळे मखाना खूप छान असा कुरकुरीत होतो. बरेच जण दत्त जयंतीला आणि त्यासोबत मार्गशीर्ष गुरुवारसाठी उपवास पकडतात, तर तुम्ही या पद्धतीची खीर नक्की ट्राय करून बघू शकता. उपवासालाही चालते आणि नैवेद्यात देखील तुम्ही अर्पण करू शकता. तर हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत ड्रायफ्रुट्स तळून झाले की लगेच ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता या कढाईमधील शिल्लक तुपामध्येच लगेच हा भिजवून घेतलेला साबुदाणा देखील छान असा परतवून घ्यायचा आहे. ज्यामुळे तुपाची टेस्ट या साबुदाण्यामध्ये उतरते आणि जी फारच जास्त छान लागते. तर अगदी हलकासा साबुदाणा परतवून घ्यायचा आहे, जास्त परतण्याची गरज नाहीये. तर बघा या पद्धतीने थोडासा ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झाली की लगेचच यामध्ये दूध घालायचे. दूध शक्यतो कोमटच घाला, ज्यामुळे साबुदाणा अकसणार नाही आणि खूप छान असा फुलला जाईल. तर बघा कोमट दूध घातल्यामुळे लगेच आपल्या खिरीला उकळी आली आहे आणि साबुदाणा देखील अगदी काही मिनिटातच छान असा फुलून वर तरंगायला लागलाय. आणि त्यासोबत दूध जास्त काही न आटवता फारच पटकन आपली ही खीर दाटसर तयार होते. त्यामुळे मी सांगितलेली ही खास ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता यामध्ये आवडीनुसार किंवा चवीनुसार साधारणतः 3 ते 4 चमचे साखर घालायची. या खिरीमध्ये साखर थोडीशी कमीच घालायची. यामुळे खीर जास्त चविष्ट लागते. पुन्हा एकदा हलकीशी उकळी काढून घेऊयात आणि सर्वात शेवटी आवडत असल्यास थोडीशी इलायची पूड घालूयात. ज्यामुळे इलायचीचा टेस्ट किंवा सुगंध खीरीमध्ये शेवटपर्यंत व्यवस्थित राहील. आणि आता तळून घेतलेले मगाचे जे ड्रायफ्रुट्स होते ते सर्वात शेवटी म्हणजे सर्व्हिंगच्या वेळेला घालायचे. ज्यामुळे जो मखाना किंवा ड्रायफ्रुट्स आहेत ते छान असे कुरकुरीतच राहतील. तर बघा एकदम सोप्या, साध्या आणि कमी फापट पसाऱ्यात आपल्या 4ही खिरींचे प्रकार तयार झालेले आहेत. तुम्ही या प्रकारांमधील बऱ्याचशा खिरींचे प्रकार यापूर्वी कधी ट्राय केले असतील, पण माझ्या पद्धतीने नक्कीच नाही. तर एकूण एक प्रकार अतिशय सोपा आहे, बनवायला स्वादिष्ट आहे. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तर या 4ही खिरींमधील तुम्हाला सर्वात जास्त प्रकार कोणता आवडला किंवा तुमच्यासाठी कोणत्या प्रकारची खीर अनोखी होती हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.